लयच भडकलेली दिसते. काय झालं लय तावा तावा आली. काय झालं? काय नाही ताई आली आहे. मग एवढं पळत आला तुम्ही? ताई आली तर अगं दिस होती अशी पळत आली ना. वास 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 काहीतरी झालाय विषय. ताव काय काढीतच नाही आली. झालं. तुमच्या बहिणीला सवयच आहे. येऊ द्या. का आली. चल जरा तडा तडा, आज काय असेल ती फायनलच करून टाकू. चलत जा रे जरा पटापटा. बस इथं. असं का दोघं बघायला लागलाय? जसं काय आमचीच वाट बघत होता. नाही तुझी कुठं वाट बघत बसलो नाही. अच्छा कस काय आली? फास्ट आल्यासारखी वाटली की मला तू. कस काय आली म्हणजे? एक लय मोठा विषय. ते विषय ना आज मिटवूनच टाकायचा आहे बघ कायमचा. कसला विषय मिटवून टाकायचा? काय नाही रे, ती परीचा ना हात मला आताच देऊन टाक बघ. हात कशाला द्यायचा तिचा? अगं तसं नाही ग. तुझ्या पोरीचं आणि माझ्या पोराचं ना आताच लग्न फिक्स करून टाकायचंय. पुढे जाऊन तुम्ही दोघांनी नकार दिला तर मग काय करायचं? परत मोठे झाल्यावरती तू पलटली बिलटली हे नकार दिला मग काय करायचं? तुम्ही काय झोपीतनं जागा बिग झाला काय आता? आता एवढ्या लहानपणी जमवत असते ते काय, पण मेन गोष्ट माझी पोरगी द्यायचीच नाही. मला वाटलं होतं तू अशीच करशील म्हणूनच माझ्या लेकाला घेऊन आले मी. अव माझी पोरगी ना तिकडे मी जाऊन बिरी ढकलून देईन, पण तुमच्या पोराला अजिबात द्यायची नाही. काय ते दिसतंय बटाट्यागत आणि माझी पोरगी किती देखणी आहे. अच्छा बघ आहे माझी मला बटाट्यावरून म्हणती. माझ्या लेकाला तू बटाट्यावानी म्हणती? अगं किती राजबिंडाई देख ना लेक माझा. आता लग्नाला उभा केला ना आता अशी लाईन लागन पुरींची. अच्छा अहो लाईन लावायची तिकडच लाईन लावायची ना. आमच्या घराकडे कशाला लाईन लावायला आलाय सकाळ सकाळ ती बी? बघ 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 तुझी बायको कशी बोलायला लागली. कुशल माझ्या पोराला काय बी म्हणायला लागली. म्हणला होतास किती जन्मली तवा की पाळण्यातच देतो तुझ्या पोराला मी पोरगी. आता काय झालं? हा कुशाला ऐकून घ्यायला लागलाय त्या बायकोच. हा हाय माझ्या ध्यानात. म्हणलो होतो की. काय म्हणलं होतं की त्यांनी म्हणलं होतं. मी म्हणलं होतं का नाही ना. निर्णय काय स्वतः एकटं घेणार का? दोघांच्या विचाराने आम्ही पोरगी देणार आहे. तुमच्या घर तर अजिबात देणार नाही बघा. अगं तुझं कोण ऐकायला लागले? माझा भाऊ म्हणलाय ना देतो पोरगी. विषय संपला तिथंच. भाऊ म्हणला विषय संपला विषय. ती काय सांगू नका मला. आणि तुम्ही काय हो त्यांना सांगितलेलं की मी देणार मी हे करणार? अजिबात नाही. ए परे अजिबात त्यांना काय ते पप्पा म्हणते ते ऐकायचं नाही. तुला सांगते मी आताच. अगं बाबा काय राहतो तू कवाली? अगं बाबा काय सकाळ सकाळ चालू झालंय? अगं ही तुझ्या आते आहे की सकाळ सकाळ आली उग. तू काय तुझा माथा भडकलाय काय? माथा भडकलाय? अगं माथा फुटाय झालाय माझा. ती सगळं राहू द्या. दाद्या मी तुला बोलते. ह्या दोघींचं मला काय घेणं देणं नाही. तू पोरगी देणार आहे का नाही मला? अजिबात पोरगी द्यायची नाही त्यांच्या घरी. तुझ्या तोंडातून तर काय आवाज निघा नाही. समजलं मला. म्हणजे तुला काय पोरगी द्यायचीच नाही. काय असेल ना ते आता माझं मीच बघते. काय नाही हिस्सा दे मला. दे हिस्सा माझा मला. हिस्सा तुम्हाला कशाला पाहिजे हो हिस्सा? तुम्ही आले की तुम्हाला 3-3 हजाराच्या साड्या आहेत. हे तुमचं पोरग बटाट्यावर त्याला ड्रेस आहे 1000 1,500 हजाराचं. हा तुम्ही घरी आले की तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी नसते. मी का तुम्हाला घेण्याबद्दल किरकिर केली का? नाही ना. ज्या नंदला दारात पाणी टेकवताना कब्बर चहा मिळत ना ती नंद मागती हिस्सा. तुम्हाला कशाला द्यायचा हिस्सा? हा केली का कधी मी किरकिर? मग कशाला द्यायचा ह्यांना हिस्सा? किरकिर करत नाही तर मग मी आता हिस्सा मागितला कशाला मग बडाबडा करायला लागली? आणि तसं बी मी तुला हिस्सा नाही मागितला. माझ्या आई बापांनी कमावली माझ्या भावानी कमावली. मी त्याला म्हणते हिस्सा दे. दाद्या मला हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे देवा तुमची हिस्सासाठी भांडणात काय दोघींची? बक्की तुझी आत्या हिस्सा मागाय आली. अजिबात ताई तुम्हाला हिस्सा बिस्सा काय मिळणार नाही बघा. पप्पा आत्याला हिस्सा द्यायचा नाही. अगं परे मग सांग ना तुझ्या आईला की तुझं ह्याचं लगीन लावून द्यायला. कशाला मागेल मी हिस्सा?
आणि तसं बी प्रगती माझ्या घरी बी काही कमी नाही. तुझ्या घरी तर नुसता एवढा बंगला आहे, माझ्या घरी तर 2-2 बंगले. अगं जमीन तर एवढी आहे की मोजायला सुद्धा यायची नाही तुला. तुझ्या लेकीला जर दिलं ना तर उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा निघून द्यायची नाही मी. हा, माझ्या लेकाचा कलर हाय जरा काळा पण ओरिजिनल कलर आहे. तुला द्यायची का नाही पोरगी? तुमची श्रीमंती तुमच्या जवळच राहूया. माझी पोरगी काय द्यायची नाही मला. मी एखाद्या गरीबाला देईन पण तुमच्या घरी अजिबात द्यायची नाही. अजून तिला 15 वर्ष जायची ती, तोपर्यंत तुम्ही बांधून घ्यायला लागला पुरीला. अजिबात ती जमणार नाही. नाही द्यायची का पोरगी? नको देऊ म्हणलं. जरा गोडीत सांगून बघितलं ना तर तुला जरा समजेल. पण तुझ्या बायकोला काही सुद्धा समजणार नाही. किती डोक्यात सांगा ती हाय तीच लावून धरणार. त्यामुळे पोरगी काय नाही द्यायची तर नको देऊ, पण मला हिस्सा पाहिजे ना. काही हिस्सा घ्यायचा नाही तुम्हाला, ती घ्या हिस्सा. हा, तुमचं पोरगा बटाट्यागत कळ डुस आहे आणि आता पुसून माझ्या पुरीच्या महागा लागला. हा, घ्या हिस्सा. काय घ्यायचा द्या तुमच्या बहिणीला. कुठला हिस्सा द्यायचा? बर बर, हिस्साच घे म्हणली ना तर किती रूम आहेत आपल्याकडं? खाली 4 रूमा आणि वर 4 रूमा. तर एक काम करा, तुम्ही वरचं घ्या आणि मला खालचं द्या. इथलं खालचं तुम्हाला आणि वरचं आम्हाला? अजिबात ते चालणार नाही. वरचं गपचूप तुम्ही घ्यायचं, खालचं आम्ही घेणार आहे. तू काय बोल नको मधी. तुला काय म्हणले का मी? हे आमच्या आई बापाचं आहे, मी माझ्या भावाला बोलतीये. ती काय सुद्धा नाही दाद्या. ही खालचा हिस्सा मला पाहिजे ना वरचा हिस्सा तुमचा तुम्ही घ्या. खाली काय करायचं ना, कुणाला भाड्याने द्यायचे, कसं द्यायचं, काय इकून का टाकायचे ती माझं मी बघल. हा, खाली चांगलं सगळं स्वच्छ केलंय, टकाटक आहेत ना रूमा, म्हणून खालचं पाहिजे. वर काय नाही म्हणून वरचं नाही पाहिजे. नाही, खालचं आपल्याला पाहिजे, वरचं त्यांना द्यायचं. म्हणजे तुला हे खालचा हिस्सा नाही का द्यायचा? तुला पाहिजे का? मग एक काम कर, नको देऊन हिस्सा. पण मी स्टॅम्प पेपर घेऊन येते, त्याच्यावर लिहून दे की तुझ्या पोरीचं लग्न 15 ते 20 वर्षानंतर ना माझ्या पोरासोबत लावून देते. राहा मग तू इथं. घे तुम्हाला खालचा हिस्सा, वरचा हिस्सा आम्ही घेतो. वरचा घेऊ हिस्सा. वर ह्या पट्ट्याला पोरगी द्यायला सांगितली. बरं, हे झालं घराचं. आता चला टेरेस वरती शेताचं बघू. चला. वाटलं तुझं सकाळ सकाळ ताई आली काहीतरी महाभारत घालणार आहे. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. हे बघ दाद्या, हो एवढ्या आपण द्राक्षाच्या बागा दिसतात ना, ह्या सगळ्या माझ्या. ही रस्ता, ही शेततळ, ही सगळं माझं. आणि त्याच्या पुढचं जे दिसतंय ना ती तुझं. माझ्या रस्त्याने यायचं जायचं सुद्धा नाही तू. म्हणजे सगळं शेल्क तुम्हाला घ्यायला लागला. खालचा मजला बी तुम्हाला, वरचा मजला आम्ही, बाग बी तुम्हीच घ्यायची आणि तिकडं कांदा लावलेलं माळ आम्ही घ्यायचं काय? ते अजिबात नाही. बाग आमची, ती कांदा लावलेलं माळ तुमचं. तू पोरगी नाही देणार म्हणून केलंय ना शानपणा, मग निस्तर. आणि एवढं जर तुला वाईट वाटत असेल ना ती मग पोरगी. अगं तायडे, एक काम कर की कमीत कमी तिकडलं वरची तरी बाग मला राहू दे की. अगं ही बाग, ही शेततळ बी तुलाच. म्हणजे सगळं पाण्याचं सगळं तुला घ्यायला लागली. तिकडं त्या कांद्याकडे पाणी सुद्धा चलत नाही ग. आणि एवढ्या लांब पाणी जायचं म्हणल्यावर प्रॉब्लेम येतोय. जरा तरी थोडं तरी माझ्यासाठी सोडके का? भावाची माया बिया येते का नाही का तुला? अच्छा, तू एवढा शानपणा करू नको. तळ म्हणजे काय? तळा तळ्याला पैसे कोणी दिलत? मी माझ्या नवऱ्याकडनं घेऊन दिलत म्हणून मी मागायला लागले. आणि एवढं वाईट वाटायला लागलं ना तर तुझ्या बायकोला नीट समजून सांग आणि दे मला पोरगी. अगं प्रगती, एवढं हिस्सा करायला लागली, शिल्क घ्यायला लागली. अगं त्यापेक्षा जाऊन दे ना, देऊन टाका परी तिला. अगं त्यांच्या पोरगा अंधारात जर उभा केलं ना तर दिसायचंच नाही. असं काळं डुसायन बटाटाही नसतं. मी ना एकदम मायापूरला एकदम देखना झार पोरगा बघणार आहे. इसं घ्यायच्यात ना त्यांना, शिल्क घेऊ दे, जाऊ दे, चला घ्या. काय घ्यायचे? अगं थांब. एवढंच नाही, अजून लय हिस्सा करायचा. चल तुला सांगते. रुको जरा, सबर करो. एवढंच नाही, माझ्या बापाने मरणाचं कमवून ठेवलंय. अजून लय हिस्सा पडायचा. चल तुला सांगते, ही जी आहे ना ही सगळं माझं आहे. तिकडून रस्ता काढायचा आणि मागणं कसं शिडीने वर जायचं ना तसं तू जायचं. आणि आता सांगते, ते 2 कुत्रे आहेत ना, एक कुत्रा माझा आहे आणि एक तुमचा आहे. हा, काय हावरी बाई नाही. म्हणत होतो ना मग हिचं तोंड पहिलं आवड. हावरे आता जनावराकडलं बी काय करते काय माहिती, जनावराचं भिस पाडते. आता तुम्हाला काय वाटलं? नुसतं जमिनीने बंगल्यातच हिस्सा मागितलाय बाई मी. हा, काय नाही. ह्या गाई मध्ये पण मला हिस्सा पाहिजे ना. आता गाय मध्ये बी हिस्सा पाहिजे काय? हा मग काय बाई ही?
अरे पण ह्या गायमध्ये हिस्सा घ्यायचा कसा? एकच गाय आहे. रोज तर इथं नाही चारा टाकायला धारा काढायला येत आणि हिस्सा मागायला. लय तू शानपणा केलास ना, तुझी पोरगी नाही द्यायची, मग घे आता. मला ते नको सांगू. तिकडे पुरगी विहिरीत ढकलून देईल पण तुझ्या पोराला देणार नाही. हा नाही द्यायची ना, मग दे गाय मला अख्खी. बाकी काही द्यायची गरज आहे माझी काय? अर्धा हिस्सा तुमचा अर्धा हिस्सा माझा. असं होय? मग पाठीमागचा हिस्सा माझा. अच्छा पाठीमागचा हिस्सा माझा अजिबात नाही. पाठीमागचा हिस्सा माझा, पुढचा हिस्सा स्वतः घ्यायचा. अगं ताई, माझ्या घरात लेकर आहे, ती धाराला दूध लागतंय, मागचा हिस्सा आम्हाला राहून दे. ती काय सुद्धा सांगायचं नाही, मला पाठीमागचा हिस्सा पाहिजे. मिळणार नाही. आता सगळं स्वतःच्या मनाने घेतलं ना, गायचा हिस्सा आमच्या मनाने होणार, मागचा हिस्सा आम्हाला मिळणार, पुढचा हिस्सा तुम्हाला मिळणार. बरं बरं, घ्यायचंय पाठीमागचा हिस्सा तर घे, राहू दे मला पुढचा हिस्सा. चला 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 पुढे घेते. हे बघ दाद्या, आता गायचं ठरलंय की कुठला हिस्सा माझा आणि कुठला हिस्सा तुमचा. अय भैया, सोड र गाय, चल. सोडायला कुठं न्यायला लागली? आता हिस्सा घेतलाय म्हणलं नको का न्यायला माझ्या घरला? ती इडबिडी कोई बाई. निम्मा हिस्सा केला मग हिथंच राहून दे ना. निम्मा हिस्सा केलाय माझा, मी हिस्सा घेऊन चालले. तुम्हाला कसा ठेवायचा तुमचा हिस्सा ठेवा. चल रे भैया, आपल्या घरला घेऊन चल. अगं घे की, तुला हिस्सा घ्यायचाय ना तुझा, घे की. माझा मी हिस्सा घेऊन चालले, घे. कसा घ्यायचाय तसा आता? अगं कसं घ्यायचं ते आता? तसं कसं पण इथं राहून दे की. काय काय होतंय? लय शानपणा केला तुझ्या बायकोने, सांगा तिला.